मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले। कर्णबाळा दुरंगले हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहे शिवतीर्थावर। कर्णबाळा दुरंगलेंनी अमोल मिटकरी कार तोडफोडीवर वक्तव्य केलं होतं। भेटीमध्ये अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे आता काय चर्चा होणार याकडे लक्ष आहे। मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत, तर त्यांनी अमोल मिटकरी यांची जी कारची तोडफोड झाली होती मनसैनिकांकडून याविषयी वक्तव्य केलं होतं आणि आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी दुनबळे हे पोहोचलेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होणार, या भेटीनंतर दुनबळेंची काय प्रतिक्रिया आहे, त्यांची भूमिका नेमकी काय ते कळू शकणार आहे। ती मस्ती कशामुळे आहे, त्याला मुजोरी कशामुळे आहे? एवढी मस्ती आणि मुजोरी पोलिसाचा अभय असल्याशिवाय होऊ शकत नाही। स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री माझ्यासोबत बोलले, आता मी स्वतः विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांच्या कानावर हा सगळा घटनाक्रम टाकला। काल परवा दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत विचारपूस केली। एवढं सगळं असताना याला हा माजलाय कोणाच्या भरोशावर हे पाहायला पाहिजे। आणि असा मोकाट आरोपी जर मोकाट सांडासारखा सुटला असेल तर अकोला पोलीस हिंमत दाखवणार आहे की नाही, की माझा जीव जाईपर्यंत ते वाट पाहत आहेत। मी जीव गेला तरी चालेल, पण हा कर्णबाळा या पोलिसांचा जावई बनलाय का हे मात्र विचारलं पाहिजे। आणि तो सुटलाय की त्याला अभय दिलंय या तळात तर गेलंच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।